बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज। सर, आज अकोलचा विजय झालेला आहे आणि एकूण किती उमेदवार मला काय सांगतो? सर्वप्रथम मी देगलूर शहरातील मतदारांचा आभार व्यक्त करतो। राष्ट्रवादी पक्षावर विश्वास दाखवून अध्यक्षपदाचे उमेदवार असेल 15 नगरातील निवडून देऊन आम्हाला एखादी सत्ता दिलेली आहे। देगलूर शहराच्या विकासाबद्दल आम्ही जे काही वचनामा दिला होता तो पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, प्रदेशाचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब, नांदेड जिल्ह्याचे लोकनेते माननीय प्रतापराव चिखलीकर साहेब, आमचे मार्गदर्शक माजी खासदार बासरावडे खदर साहेब, स्थानिक पातळीवर व्यंकटापडी भुजगावकर, अविनाशजी घाटे या सर्वांच्या सहकार्यानं हा विजय साकार झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 1 महिन्यापासून सर्वच कार्यकर्त्यांनी अतिशय तळमळीनं अतिशय मेहनतीने काम केलं। जसा आम्हाला मोठा विजय पाहिजे होता तसा जरी विजय मिळाला नाही तरी विजय म्हणजे विजयच असतो। येणाऱ्या 5 वर्षामध्ये देगलूर शहराचा चेहरापुरा बदलण्याचं काम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करू। या वेळेस मी आपल्या सर्व जनतेला आपल्या माध्यमातून सांगू शकतो। एकूणच सर किती सीटा तुमच्या या ठिकाणी लागलेल्या आहेत त्या? 27 पैकी 15 जागा निवडून आले। काही जागे आमचा अल्पमताने पराभव झाला तर काही ठिकाणी जास्त मताने पराभव झाला। त्या सर्व गोष्टीवर आम्ही विचारविनिमय करू। ज्या ठिकाणी पराभव झाला तो कशामुळे झाला, काय चुकलं ते पाहू, निवडून आल्या ठिकाणी किती मतं निवडून आलो या सर्व गोष्टीचा अभ्यास करू आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष अतिशय भक्कम करण्यासाठी संघटनाचं काम चांगल्या पद्धतीने करू। एकूणच सर तुमच्या विकासाच्या मुद्द्यावरच हे निवडणुका झाल्या असं जनतेमध्ये मोठी चर्चा देखील आहे आणि विकासाचं वर्णन करून लक्ष्मण पद्मवार हे निधी या ठिकाणी विकासाच्या संदर्भात बोलल्या जाते, म्हणूनच या ठिकाणी राष्ट्रवादीचा विजय झाला असं सांगतात। देगलूर शहराची जनता जाण असलेली जनता आहे। मागच्या निवडणुकीमध्ये अल्पमताने पराभव झाला होता तेव्हाही देगलूर जनतेनं म्हटलं होतं की आमचा शहर विकासाबद्दल मागे गेलं, पण जे देगलूरच्या जनतेची खंत होती ती खंत यावेळेस राहणार नाही आणि चांगल्या पद्धतीचा विकास करून देगलूर शहराला आपण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं शहर दाखवू। जे कल तुम्हाला अपेक्षित होता ते कल तुम्हाला मिळाला असं वाटत नाही का? आमची 2च्या अधिक मतांना अपेक्षा होती, पण कुठं चुकलं काही नाही पाहूत आम्ही। काही ठिकाणी आमचा अनपेक्षित असं पराभव झाला, काही ठिकाणी त्याची आम्ही कारणमीमांसा करू। त्यानंतर येत्या आठवड्यामध्ये सर्व बूथवाईज मतदानाची आकडेवारी घेऊ, त्यावर अभ्यास करू आणि आम्ही कुठं चुकलो त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू। विरोधकांनी तुमच्यावर फार कडाडून टीका केली होती, त्याबद्दल आज आपल्याला काय वाटते? त्यांना उत्तर जनतेने दिलेलं आहे, त्यामुळे मला उत्तर द्यायची गरज नाही। काय सांगाल सर, तुमचा विजय झालेला आहे काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय? देगलूरच्या सर्व मागाव जनतेचा पहिले मी आभार मानतो, पण त्यासोबत तुमच्या राष्ट्रवादीचे जे काही कार्यकर्ते होते त्यात प्रामुख्याने महिला कार्यकर्ते व सर्व युवा कार्यकर्ते, ह्यांचे सिनियर कार्यकर्ते जे जीवापाड मेहनत घेतले त्या सर्वांचा आभार मानतो। आणि लोकांनी त्याचा कौल दिला आहे। विशेष म्हणजे आता आम्हाला देगलूरचा विकास कसा करावे ह्यावरच मतदान करून विकासाबद्दल आम्ही आता पुढची दिशा ठरवून आहोत। सर तुम्ही शहराध्यक्ष होता लोकसभेचे, काय सांगाल आजच्या विजयाबद्दल? सर्वप्रथम देगलूरच्या नगरीचे सर्व समाज बांधव, सर्व नागरिकांना आभार मानतो की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा जे प्रसिद्ध केला होता विकास कामाचा, त्या दृष्टिकोनातून विकास जे देगलूर शहराचं करायचं आहे त्याबद्दलच आम्ही फोकस करून जनतेमध्ये गेलो आणि जनतेने आम्हाला एक हाती सत्ता दिली। नगराध्यक्षासह 15 नगरसेवक आमचे विजय झालेत। येणाऱ्या काळामध्ये देगलूरचा विकास कसा करता येईल आमच्या सगळ्या नगराध्यक्ष व आमच्या टीमचं सर्वप्रथम अभिनंदन करतो व आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याशी जे काही विकास निधी आम्हाला खेचून आणायचा त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करू आणि विकासाभिमुख पूर्ण जनतेशी आम्ही सेवा करू, एवढं या प्रसंगी मी माझं मत व्यक्त करतो। देगलूर तालुका अध्यक्ष म्हणून आपली प्रतिक्रिया काय असते? देगलूरच्या जनतेने जे आमचा विश्वास टाकलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आणि सावकारवर, बालाजी अण्णावर आणि सर्वप्रथम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर जनतेनं आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल मी सर्व जनतेला आभार व्यक्त करतो।
जाहीरनाम्याप्रमाणे आम्ही जे आहे ते वचन आम्ही करतो. तर जे